नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदाता चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कम्युनिटी हेल्थ नर्सिंग CHN फर्स्ट सेकंड म्हणजे CHN फर्स्ट आपल्या GNM फर्स्ट इयर स्टुडंटसाठी, GNM थर्ड इयर स्टुडंटसाठी, सोबत ANM स्टुडंटसाठी पण हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर आपण अशाची कार्य किंवा जबाबदारी जी आहे ती बघणार आहोत. तर चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली गोष्ट, आरोग्य ज्याच्यावर अवलंबून असते अशा खालील घटकांबद्दल माहिती देऊन जाणीव जागृती करण्याचे काम आशा करेल. आरोग्य ज्यांच्यावर अवलंबून असते अशा खालील घटकांबद्दल माहिती देऊन जाणीव जागृती करण्याचे काम आशा करेल. पोषण, मूलभूत स्वच्छता व चांगल्या सवयी, आरोग्यदायी राहणीमान व कामाचा परिसर, अस्तित्वात असलेल्या आरोग्य सेवांविषयी माहिती, तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण सेवांचा वेळेवर वापर करण्याची गरज इत्यादी. म्हणजे काय तर आहे, पोषण आहेत, मूलभूत स्वच्छता, चांगल्या सवयी लावायच्या, आरोग्यदायी राहणीमान, स्वच्छ राहिलं पाहिजे, आरोग्यदायी राहिलं पाहिजे व कामाचा परिसर, अस्तित्वात असलेल्या आरोग्य सेवांविषयी माहिती द्यायची आहे, तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण सेवांचा वापर करण्याची गरज इत्यादी. त्यानंतर दुसरा एक, खालील विषयावरती महिलांना समुपदेशन करेल. प्रसूतीची तयारी, सुरक्षित प्रसूतीचे महत्त्व व स्तनपान व वरचा आहार, लसीकरण, संतती प्रतिबंधन करणे, प्रजनन मार्ग, संसर्ग, लिंग सांसर्गिक रोग यांच्यासह सामान्य संसर्गाचा प्रतिबंध. तर खालील विषयावरती महिलांना समुपदेशन करेल. प्रसूतीची तयारी कशी करायची, सुरक्षित प्रसूतीचे महत्त्व, स्तनपान व वरचा आहार, लसीकरण, संतती प्रतिबंधन, प्रजनन मार्ग संसर्ग, लिंग सांसर्गिक रोग यांच्यासह सामान्य संसर्गाचा प्रतिबंध. त्याच्यानंतर तिसरा आहे, शासन, अंगणवाडी, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या माध्यमातून पुरवत असलेल्या लसीकरण, प्रसूतीपूर्व आरोग्य तपासणी, प्रसूतीपश्चात आरोग्य तपासणी, पूरक आहार, स्वच्छता आदी आरोग्य व आरोग्यसंबंधी सेवा, तसेच इतर सेवांचा लाभ घेण्यासाठी अशा लोकांना प्रवृत्त करेल व त्यासाठी सहाय्य करेल. शासन अंगणवाडी, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या माध्यमातून पुरवत असलेल्या लसीकरण, प्रसूतीपूर्व आरोग्य तपासणी, प्रसूतीपश्चात आरोग्य तपासणी, पूरक आहार, स्वच्छता आदी आरोग्य व आरोग्यसंबंधी सेवा तसेच इतर सेवांचा लाभ घेण्यासाठी अशा ह्या लोकांना काय करेल तर प्रवृत्त करेल व त्यासाठी सहाय्य करायला पाहिजे की नाही आशाने. कारण पूरक आहार, स्वच्छता आदी आरोग्य व आरोग्यसंबंधी सेवा द्यायला आशा त्यांना सहाय्य करेल. त्यानंतर आहे, सर्वांगीण ग्राम आरोग्य योजना तयार करण्यासाठी आशा ग्रामपंचायतीच्या ग्राम आरोग्य व स्वच्छता समितीसोबत काम करेल. सर्वांगीण ग्राम आरोग्य योजना ज्या आहेत त्या तयार करण्यासाठी आशा ग्रामपंचायतीच्या ग्राम आरोग्य स्वच्छता समितीसोबत काम करेल. त्याच्यानंतर जवळचे संदर्भ सेवा केंद्राकडे माता व बालकांना पोहोचवण्यासाठी ते स्वतः रुग्णांसोबत जाईल व इतर कोणाला त्यांच्यावर पाठवेल. म्हणजे काय तर जवळची संदर्भ सेवा केंद्र कुठला असेल म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे किंवा आपले RCHमध्ये पाठवायचं असेल, RH हॉस्पिटल तिकडे पाठवायचं असेल RH हॉस्पिटलमध्ये, तर त्याच्यासाठी काय आहे तर तिने संदर्भ केंद्राकडे पाठवताना बालकांना पोचवण्यासाठी किंवा मातांना पोचवण्यासाठी स्वतः रुग्णासोबत जाईल व इतर कोणालाही त्यांच्यासोबत पाठवेल. त्यानंतर जुलाब, ताप तसेच जखमेवर प्रथम उपचार अशी किरकोळ आजारासाठी वैद्यकीय सेवा आशा पुरवेल. जुलाब असेल, ताप असेल किंवा किरकोळ ज्या वैद्यकीय आजाराच्या सेवा असतात त्या आशा पुरवेल. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत ती डॉटची उपचार पद्धती पुरवण्याचे काम करेल. त्यानंतर जलसंजीवनीची पाकिटे, लोह फॉलिक ॲसिड गोळ्या, क्लोरोक्विन गोळ्या, एकदा वापरल्यानंतर फेकून देण्याचे प्रसूती संच, संतती प्रतिबंधक गोळ्या, निरोध आदी वस्तूंचा काय करेल आशा साठा करून ठेवेल. आदी वस्तूंचा साठा ती जवळ राखेल. प्रत्येक आशाला एक औषधी पेटी दिली जाईल भारत सरकारच्या तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार. तर जलसंजीवनीची पाकिटे म्हणजे ORS, लोह किंवा फॉलिक ॲसिडच्या गोळ्या, क्लोरोक्विनच्या गोळ्या, लोह फॉलिक ॲसिडच्या गोळ्या जे आईला होणारा म्हणजे
आपण जो म्हणतो रक्तक्षय तो नियंत्रित करण्यासाठी किंवा होऊ नये म्हणून आपल्याला द्याव्या लागतात. क्लोरोक्विनच्या गोळ्या म्हणजे मलेरियासाठी. एकदा वापरल्यानंतर फेकून देण्याचे डिस्पोजेबल प्रसूती संच आहेत. ते संतती प्रतिबंधक गोळ्या असतात. निरोध म्हणजे कॉन्डम्स असतात. आदी वस्तूंचा साठा ती जवळ राखेल. प्रत्येक आशाला एक औषधी पेटी दिली जाईल भारत सरकारच्या तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार. त्यानंतर आहे ॲलोपॅथिक व आयुर्वेद, होमिओपॅथी, सिद्ध, युनानी पद्धतीला औषधे दिली जातील. त्यानंतर सेवा पुरवण्याची ही भूमिका कालांतराने वाढवली जाईल. नवजात बाळाची काळजी व किरकोळ रोगांवर उपचार, विशेषतः लहान मुलांचे, याबाबतीला टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्याच्या शक्यतांचा राज्यांनी विचार करावा. सेवा पुरवण्याची भूमिका कालांतराने वाढवली जाईल. नवजात बाळाची काळजी व किरकोळ रोगांवर उपचार, विशेषतः लहान मुलांची, याबाबतीला टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्याच्या शक्यतांचा राज्यांनी विचार करावा. तिच्या गावातील जन्ममृत्यू तसेच विशेष आरोग्य समस्या, रोगाच्या साथीविषयी ती उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्राला माहिती देईल. तिच्या गावातील जन्ममृत्यू तसेच विशेष आरोग्य समस्या, रोगाच्या साथी विषयी ती उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्राला माहिती देईल. घरगुती संडास बांधण्याच्या कामाला प्रोत्साहन देण्याचे कार्य आशा करेल आणि संपूर्ण स्वच्छता अभियानाअंतर्गत करेल. म्हणजे घरगुती संडास जो आहे, जो संडास बांधण्याच्या कामाला प्रोत्साहन द्यायचं, ठीक आहे, अशा संपूर्ण स्वच्छता अभियानाअंतर्गत करेल. समजलं. ॲलोपॅथिक व आयुर्वेदिक, होमिओपॅथी, सिद्ध, युनानी पद्धतीला औषधे दिली जातील. सेवा पुरवण्याची भूमिका काळांतराने वाढवली जाईल. म्हणजे त्याच्यामध्ये जे आहे ते नवजात बाळाची काळजी, ठीक आहे, त्याच्यानंतर किरकोळ रोगांवर उपचार, विशेषतः लहान मुलांचे, याबाबतीला टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्याच्या शक्यतांचा राज्यांनी विचार करायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर तिच्या गावातील जन्ममृत्यू तसेच आरोग्य समस्या, रोगाच्या साथीविषयी ती उपकेंद्राने प्राथमिक आरोग्याची केंद्र असतात, त्यांना आशा जी आहे ती काय करेल, माहिती देईल. त्यानंतर घरगुती जे संडास आहेत त्याच्या बांधण्याच्या कामाला प्रोत्साहन देण्याचे कार्य काय करेल, तर आशा करेल. ते आहे आशा संपूर्ण स्वच्छता अभियानाअंतर्गत हे घरगुती संडास बांधण्याचे कार्य आशा करते. तर अशा प्रकारे हे आशाची कार्य आहेत. 5 मार्काला हा प्रश्न विचारला जातो. तर ANM स्टुडंटसाठी, त्याच्यानंतर GNM स्टुडंटसाठी, GNM 3rd इयर स्टुडंटसाठी, 1st इयर स्टुडंटसाठी, सगळ्या स्टुडंटसाठी हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. जरी 5 मार्काला जात असले तरी प्रश्न विचारला जातो हा. तर आशाची जबाबदारी किंवा कार्य जबाबदारी लिहा असाच प्रश्न तुम्हाला विचारला जातो. तर तुम्हाला तो लिहिता आला पाहिजे. म्हणून आजचा हा व्हिडिओ होता. आता आपण भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.